क्षमाप्रार्थी आहे. आपण सुरू करूया. वंदे गुरूणाम चरणारविंदे संदर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हलमोह शांत्यै. योगतारावली नामक श्रीमद शंकराचार्यांच्या नावावर जी काही स्तोत्र संपदा सांगितलेली आहे त्यातलं एक प्रधान स्तोत्र हे योगतारावली आहे. आणि त्यातल्या या मंगलाचरणाचा श्लोक आपण आत्ता पाहिला. गुरुणाम चरणारविंदे वंदे मंगलादीनी मंगलमध्यानी मंगलांतानी असा एक भारतीय संस्कृतीचा दंडक आहे. कोणतंही शास्त्र असेल, कोणताही उपक्रम असेल तर त्याचा प्रारंभ करत असताना मंगलाचरण करावं. आणि मंगलाचरण करत असताना मग गुरु किंवा आपल्या आराध्य देवतेची वंदना नमस्कार करून किंवा त्यांच्या आशीर्वचनपर एखादा मंगल शब्द उच्चारून किंवा मग ज्या प्रत्यक्ष तत्वाचं वंदन किंवा वर्णन करायचंय त्या वस्तूचा नामनिर्देश करून अशा प्रकारे मंगलाचरण केलं जातं. त्यातलं हे नमस्कृतीपर असं पहिल्या प्रकारातलं वंदन किंवा मंगलाचरण आहे. त्याच्यामध्ये गुरुवंदनेला त्यांनी जी सुरुवात केली आहे त्यामध्ये गुरूंचं एक वैशिष्ट्य ते नोंदवतायत. गुरूंचं वैशिष्ट्य म्हणण्यापेक्षा गुरूंच्या चरणारविंदांचं वैशिष्ट्य हे ते सांगतायत. म्हणजे आपल्याकडे एक पूर्वी म्हणायची पद्धत होती की तातपाद, गुरुपाद, गुरूंचा प्रत्यक्ष उल्लेख न करता परोक्ष पद्धतीने, म्हणजे श्रुती वचनात कायम परोक्ष प्रियावै देवा असं सूत्र सांगितलं जातं. देवांचा किंवा देवरूप अशा कोणत्याही व्यक्तीचा उल्लेख हा प्रत्यक्ष न करता परोक्ष म्हणजे अप्रत्यक्ष पद्धतीने करावा असा संकेत आहे. त्यामुळे तिथे प्रत्यक्ष गुरूंचं वंदन न करता त्यांच्या चरणारविंदांचं, चरणकमलांचं वंदन हे केलेलं आहे. मग ती चरणारविंद म्हणजे चरणकमल कशी आहेत तर त्याची विशेषणं, त्या चरणकमलांची विशेषणं ते पुढे सांगतायत. संदर्शित स्वात्मसुखावबोधे तथा जांगलिकायमाने, जनस्य जांगलिकायमाने आणि संदर्शित स्वात्मसुखावबोधे ही सगळ्यात जास्त महत्वाची अशी विशेषणं इथे येतात. संदर्शित स्वात्म सुख अवबोध, सुखाचा आपण संबंध बरेच वेळा इंद्रियजन्य, इंद्रिय आणि विषयांच्या संयोगापासून किंवा त्यामधल्या अनुकूलतेपासून जे आपल्याला एक अनुभव प्राप्त होतात त्याला आपण सुख म्हणतो. अनुकूल वेदनीयम सुखम अशी सुखाची व्याख्या आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण इथे त्या सुखाची इंद्रियांच्या पलीकडची अशी जी कल्पना आहे ती गृहीत धरून संदर्शित स्वात्म सुख अवबोध. स्वात्मसुख एक आळंदी आपल्या पुण्यनगरीच्या जवळ आहे आणि तिथेच आळंदीमध्ये नरसिंह सरस्वती नावाचे एक फार मोठे सत्पुरुष आधुनिक काळात होऊन गेले. त्या नरसिंह सरस्वतींचा एक ग्रंथ आहे स्वात्मसुख या नावाने. तसंच अजून समर्थ संप्रदाय, रामदासी संप्रदाय म्हटलं जातं, त्यामध्येही काही स्वात्मसुख या नावाने ग्रंथ रचना झालेल्या आढळतात. स्व म्हणजे मम माझं, माझ्याशी संबंधित, आणि आत्म म्हणजे मी स्वतः, मी आणि माझं याचा जो खरा कोर भाग आहे, केंद्र भाग आहे त्याच्याशी संबंधित, म्हणजे ज्याच्यात केवळ इंद्रिय शरीर याची सापेक्षता न राहता थोडं वरचं तत्वज्ञान, सुखाचं अजून व्यापक स्वरूप हे सांगितलं गेलंय. आणि त्या सुखाला म्हणजे अप्रत्यक्षपणे आत्मा सुख, आत्मानंद, ब्रह्मानंद त्याचा अवबोध म्हणजे त्याचं आकलन, त्याचं ज्ञान, आनंदाला समजून घेण्याचा मार्ग
जे संदर्शित करीत आहेत, दाखवत आहेत असे गुरूंचे चरणकमल. थोडक्यात अगदी साध्या सोप्या भाषेत सामासिक, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा सगळ्या पद्धती बाजूला टाकून सरळ साधं त्यांना सांगायचंय काय, जे स्वतःच्या स्वरूपामध्ये सामावलेला आनंद कसा मिळवायचा, प्राप्त करायचा, त्याचा मार्ग दाखवतात. ही चरणकमल, ते हे चरण पद्म गुरूंचे आम्ही त्याला वंदन करतो. पुढे आहे जनस्य ये जांगलिकाय माने आणि किमर्थम संसार हालाहल मोह शांती. संसार रूपी हालाहल 7 किंवा 8 प्रकारची विष ही सांगितलेली आहे. त्यातलं सगळ्यात वाईट विष, सगळ्यात जहाल विष हे हालाहल, किंबहुना मराठीतला जहाल हा जो शब्द आला तो त्या हालाहल यावरून आला असावा अशी कल्पना आहे. तर ते जहाल विष, हालाहल जे समुद्र मंथनातून बाहेर आलं अशी कल्पना आहे. त्यामुळे संसार रूपी, जन्म मरण रूपी या महाविषाच्या शांतीसाठी जे जांगलिकाय माने, नामधातू आहे, जांगलिक हा शब्द आहे, आणि जे त्या विषाच्या अपहारासाठी, शांतीसाठी जांगलिक होत आहे. जांगलिक या शब्दाचा अर्थ जुन्या काळी वैदू असत, म्हणजे झाडबुट्टी अशी काही वनस्पती त्याची औषध योजना करून ते विषपरिहार करणारे, हिंदीत झाडफूक करणेवाले असं त्यांना म्हणतात. तर त्यांना पूर्वी जांगलिक असा शब्द होता, मात्र त्याचा पुढे लक्षणेने अर्थ वैद्य असा लावून घेतलेला आहे. भिषक, जे त्या विषाचा परिहार करणारे वैद्य होतात. कोणासाठी? जनस्य, सामान्य लोकांसाठी संसार रूपी विषाचा अपहार करणारे वैद्य असे हे चरणकमल ज्या गुरूंचे आहेत, त्या गुरूंच्या चरणकमलांना माझं वंदन असो, माझा नमस्कार असो, किंवा मी वंदन करतो, वंदे. असा हा पहिला मंगलाचरणाचा श्लोक आहे. मी प्रत्यक्ष मंगलाचरणालाच हात घातला. आधी योगतारावलीबद्दल बोललो नाही, कारण आपसूक आपली दोन्ही म्हणजे कार्यक्रमाचं आजचं जे औचित्य आहे त्याचंही मंगल झालं, आणि अर्थात या स्तोत्रामध्ये जे मंगल सुद्धा आचार्यांनी केलेलं आहे त्याचंही मंगल या प्रकारे आपण पाहिलं. त्यामुळे मंगलाचरणाचा विचार आता थोडक्यात आपण आटपला असं म्हणूया, आणि मूळ ह्या स्तोत्राची पार्श्वभूमी समजून घेऊया. या स्तोत्राचं नाव आहे योग तारावली. योग तारावली हे नाव पडण्यामागचं कारण असं आहे, संस्कृतमध्ये ज्या वेगवेगळ्या रचना आहेत, स्तोत्र रचना विशेषत्वाने, त्या स्तोत्र रचनेची जी नावं आहेत, त्याचे जे निर्देश आहेत, त्याची एक विशिष्ट पद्धत आहे. जर त्याच्यामध्ये 5 श्लोक असतील तर त्याला पंचक म्हणतात. 2 श्लोकाची पण स्तोत्र आहे त्याला युग्म किंवा द्वंद्व म्हणतात. 1 श्लोकाची स्तोत्र आहे त्याला एकश्लोकी म्हणतात. म्हणजे आपण एकश्लोकी रामायण, एकश्लोकी भागवत असं ऐकलं असेल, तर ती एकश्लोकी स्तोत्र आहेत. काही द्वंद्व किंवा युग्मात्मक म्हणजे 2 श्लोकाची स्तोत्र आहेत. काही त्रिक आहेत 3 श्लोकाची, चतुष्क किंवा चतुष्टय, पंचक 5 श्लोकांची, षटक आत्मषटक मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम, म्हणजे त्या श्लोकांची जी संख्या त्या स्तोत्रामध्ये असते त्या श्लोकसंख्येवरून त्या स्तोत्राला पंचक, चतुष्क, षटक, सप्तक किंवा सगळ्यात प्रसिद्ध प्रकार म्हणजे अष्टक असा नामनिर्देश त्या स्तोत्रांचा झालेला आढळतो. त्याच प्रकारातलं हे नाव आहे तारावली. तारावली म्हणजे काय? तर तारा म्हणजे नक्षत्र. नक्षत्र किती आहेत? तर आपल्या भारतीय ज्योतिर्गणनेनुसार 27 किंवा 28 अशी ज्योतिर्गणना आहे. म्हणजे जेव्हा अभिजित नावाचं नक्षत्र प्रचारात होतं महाभारत काळी किंवा महाभारत पूर्व काळी असं म्हणूया, या अभिजित नक्षत्राची गणना होत होती. आणि त्यानंतरच्या काळात ते पतन पावलं, म्हणजे ते दिसेनासं झालं त्या आकाशीय गोलार्धातून. त्यामुळे त्याची गणना मागे पडली आणि अश्विनी पासून रेवती पर्यंत अशी 27 नक्षत्रांची गणना आली. तर या नक्षत्रांना तारा असं म्हटलं जातं. तर या नक्षत्रां इतक्या संख्येचे श्लोक ज्या स्तोत्रामध्ये आहेत
त्या स्तोत्रांना तारावली असं म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात एक प्रकारे सप्तविंशती किंवा अष्टाविंशती श्लोक, 28 किंवा 27 श्लोक ज्या स्तोत्रात आहेत त्या स्तोत्राला म्हणायचं तारावली. मग अशी आधुनिक काळामध्येही अनेक तारावली ही उपाधी, ही बिरुद घेतलेली स्तोत्र आपल्याला संस्कृत वाङ्मयामध्ये आढळतात. त्यातलं हे सगळ्यात प्राचीन म्हणता येईल असं स्तोत्र योग तारावली. आता योग या शब्दाचं प्रयोजन काय? योग युञ्जते अनेन इति योगः अशी त्या योग शब्दाची व्याख्या केलेली आहे. ज्याच्याद्वारे, ज्या माध्यमाने, ज्या मार्गाने जीव शिवाशी जोडला जातो, आत्मा परमात्म्याशी जो एक सीमित, अतिशय ज्याची कार्य क्षमता, ज्याची बुद्धी, त्याचं सामर्थ्य, ज्याची व्याप्ती ही सीमित आहे, मर्यादित आहे, तो असीम अनंत अशा तत्वाशी, सत्तेशी जोडला ज्या मार्गाने जातो त्या मार्गाला म्हणायचं योग. युञ्जते जोडला जाणं, युज धातू आहे, जोडणे अशा अर्थी, कनेक्ट होणे. तर त्याच्याशी कनेक्ट होण्याचा मार्ग तो योग. मग हा विचार गृहीत धरून आपल्याकडे ज्या ज्या मार्गाने परमेश्वराशी संधान साधता येतं, परमेश्वराशी जोडलं जातं, त्या मार्गाला योग असं अशी उपाधी पुढे दिली गेली. म्हणजे काय? कर्म मार्ग आहे तर त्याला कर्मयोग म्हणावं, भक्ती मार्ग आहे मग त्याला भक्ती योग म्हणावं, ज्ञान मार्ग आहे मग त्याला ज्ञान योग म्हणावं. अशा प्रत्येक मार्गाला, जो मार्ग जीवाला शिवाशी जोडतोय त्या मार्गाला योग असं म्हणण्याचा प्रघात तिथनं सुरू झाला. मात्र जेव्हा आपण गीतेचा विचार करतोय, गीतेच्या अध्यायामध्ये जेव्हा योग हा शब्द येतो तेव्हा तो कर्मयोग या अर्थी रूढ झालेला आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये निष्काम, कोणत्याही प्रकारची फलापेक्षा न धरता कर्म करत राहणं, कर्तव्य म्हणून करत राहणं, ड्युटी म्हणून करत राहणं, हा भाग सांगितलेला आहे तो कर्म योग. तिथे योग, जेव्हा केवळ योग असा उल्लेख जेव्हा गीतेत जिथे जिथे येतो तिथे तिथे त्या योग शब्दाचा अर्थ कर्म या अर्थी गृहीत धरलाय. आणि त्याच्यावरून एक द्वंद्व समास गीतेत दिसतो, सांख्य योग. हा सांख्य मार्ग म्हणजे ज्ञान, ज्ञान मार्ग, ज्ञाननिष्ठांचा मार्ग, आणि योग मार्ग म्हणजे कर्मनिष्ठांचा मार्ग. त्यामुळे बरेच वेळा योग या शब्दामध्ये गल्लत होते. आणि विशेषत्वाने त्यातही गल्लत केव्हा होते? जेव्हा गीतेची पुष्पिका आपण वाचतो. पुष्पिका म्हणजे अध्याय समाप्ती दर्शक पंक्ती, ओळ. त्या पुष्पिकेमध्ये जेव्हा असा उल्लेख येतो, ओम तत्सरिती श्रीमद भगवद्गीतायाम योगशास्त्रे, तिथे योगशास्त्र येतो शब्द. कृष्णार्जुन संवादे भक्ती योगो नाम किंवा अर्जुन विषाद योगो नाम, कर्मयोगो नाम, कर्मसन्यास योगो नाम. प्रत्येक अध्यायाला त्यांनी योग म्हणून टाकलंय. म्हणजे काय? परमात्म्याशी जोडले जाण्याचे जेवढे म्हणून मार्ग आहेत तेवढे गीतेने सांगितले, चोखाळलेत. त्यामुळे प्रत्येक अध्यायाला नंतरच्या मांडणी करणाऱ्यांनी योग म्हणून संबोधलंय. मात्र गीतेत स्वतः म्हणजे जो सिद्धांत पक्ष आहे त्या दृष्टीने जेव्हा आपण योग शब्द वापरतोय तेव्हा, आणि जेव्हा या पुष्पिकांमध्ये नंतरच्या भाष्यकारांच्या उल्लेखामध्ये जेव्हा योग असा संबंध येतोय तेव्हा ही गल्लत होताना दिसते. नंतरच्या लोकांनी तो मार्ग म्हणून शब्द वापरला आणि मुळच्या मुख्य जे शास्त्रद्रष्टे होते त्यांनी मात्र खूप मर्यादित किंवा एका विशिष्ट पूर्व पक्षाला गृहीत धरून तो योग शब्द वापरले. तर असा योग शब्द इथे जेव्हा आपण वापरतोय, आज या कार्यक्रमाचं औचित्य आहे आंतरराष्ट्रीय योग दिन, आणि जेव्हा योग दिन असा आपण शब्द वापरतोय तेव्हा प्राय दिसतंय असं चित्र की सकाळी उठतायत लोक आणि सगळे सेल्फी काढण्यात मग्न आहेत. म्हणजे योगापेक्षा महत्व सेल्फी आम्ही योग करतो हे जगाला सांगण्यामध्ये अनेकांना त्या योगापेक्षा जास्त स्वारस्य याचं दिसतंय. हे दुर्दैव आहे. त्यामध्येही पुन्हा कवायती, कसरती एवढाच त्या योगाचा एक सीमित अर्थ गृहीत धरला जातो. योग दिवस आम्ही साजरा केला म्हणजे सकाळी उठून सूर्यनमस्कार घातले, योगासनं घातली
आणि झालं, दॅट्स ऑल. किंवा जे असं आज म्हणतायत की आम्ही योगा करतो, म्हणजे ते योग सुद्धा म्हणत नाही, ते योगा म्हणतात. योगा करतो म्हणजे काय, तर आम्ही दिवसाकाठी प्राणायाम किंवा तत्सम काही जे काही श्वासाचे श्वसनाचे वेगवेगळे गती प्रकार असतील ते, आणि आसनं आणि सूर्यनमस्कार अशी करतो. हीच त्यांची योग साधनेची इति कर्तव्यता त्यांना वाटते. म्हणजे अधिक प्रिसाइजली सांगायचं झालं तर त्यांच्या दृष्टीने योग याचा अर्थ काय, जोडलं जाणं, कनेक्ट टू कनेक्ट. काय जोडायचंय त्यांना, मन आणि शरीर ह्याचं ताळतंत्र जमवणे, जोडून आणणं, हा त्यांना योग वाटतोय. म्हणजे मन बुद्धी म्हणजे काय, मन, मनगट आणि मेंदू यांचं जे ताळतंत्र आहे ते जमवलं. मग ते शारीरिक किंवा श्वासप्रणित अशा पद्धतीने जमवलं ताळतंत्र की तो योग. म्हणजे हे जोडणं, यांना एकमेकांना जोडणं म्हणजे योग असावा, अशी सकृत दर्शनी आजच्या लोकांची कल्पना धारणा होत चालली आहे. मात्र ती चुकीची आहे. म्हणजे मुळात योगाचा जो पूर्ण आवाका आहे, केंद्र आहे, ते कुठेतरी श्रिंक झालंय, कुठेतरी भलत्याच केंद्राकडे एकवटत चाललंय असं म्हणायला हरकत नाही. मुळात योगस्तु योग हा चित्तवृत्ती निरोधा, ह्या सूत्रामध्ये योगाचं प्रयोजन स्पष्ट आहे. चित्तवृत्ती, मग त्या क्लिष्ट आणि अक्लिष्ट त्या अधिक पारिभाषिक संज्ञांमध्ये मी शिरत नाही. मात्र त्या मनोवृत्तींचा, चित्तवृत्तींचा निरोध करता यावा किंवा ज्याच्याद्वारे निरोध करता येतो तो मार्ग म्हणजे योग. ही पतंजलींना अपेक्षित असणारी योग प्रक्रिया आहे. तिथे कुठेही आसनं करा, पद्मासन घाला, शीर्षासन घाला, हे त्यांना अपेक्षित नाहीये. त्यांना कोणत्याही मार्गाने तुमच्या क्लिष्ट अक्लिष्ट अशा चित्तवृत्तींचा निरोध हे त्यातलं साध्य आहे, ते सांगायचंय. मग ते साध्य करण्यासाठी कोणताही मार्ग असू शकतो. मग जेव्हा तुम्ही ते आसनं प्राणायाम याच्यावर मर्यादित करता तेव्हा त्याला एक दुसरा शब्द नंतरच्या काळात वापरला गेला, तो म्हणजे क्रियायोग. क्रिया, शारीर क्रियांना जो चिकटून राहिलेला योग आहे. मग कवायत करा, आसनं घाला, ही सगळी क्रिया. मग त्याच्यावरून एक नवीन आधुनिक आध्यात्मिक संप्रदाय विकसित झाला, क्रियायोग, क्रियायोगी अशा उपाधी मग ती मंडळी मिळवतात. हरकत नाही, म्हणजे काही त्याला विरोध असण्याचं कारण नाही, तो एक उत्तम मार्ग आहे साधनेचा. मात्र पुन्हा या योगाचा जो एक फार मोठा आवाका, फार मोठी व्याप्ती आहे, ती कुठेतरी त्या शारीर क्रियांवर येऊन अडकली, तेवढ्यापुरती सीमित झाली. मुळात सदाशिव किंवा शिवयोग दीपिका नावाचा एक ग्रंथ संस्कृत मध्ये आहे. त्याचे कर्ते रचयिता आहेत सदाशिव योगींद्र. त्यांनी या सगळ्या योगाचं विभाजन 4 वर्गामध्ये केलेलं आहे, 4 प्रकारात केलंय. एक मार्ग जो आपल्या सगळ्यांना ऐकून इतका सरधोपट झालेला आहे, आपण सरसकट तो शब्द प्रयोग करतो आज, तो म्हणजे राजयोग किंवा पातंजल योग, पतंजली प्रणित राजयोग. दुसरा मार्ग आहे म्हणजे त्यांनी निर्देशलेला जो नाथ सिद्ध प्रणित हठयोग असा आहे. पहिला राजयोग, दुसरा हठयोग, तिसरा आहे तो मंत्रयोग, मंत्रोच्चारणाधिष्ठित, आणि चौथा आहे तो लययोग. असे योगाचे हे मुख्य 4 प्रकार पडलेले आहेत. आज जे आपण करतोय त्याला आपण पातंजल योग असं म्हणतो, त्याला नाव देतो. पण जर त्याचा नीट स्वरूपतः विचार केला तर तो राजयोग किंवा पातंजल योग नसून तो एक प्रकारचा हठयोग आहे. हठाने, निग्रहाने आपल्या शरीराच्या इंद्रियांना, अवयवांना ते ठराविक वळण देणं, त्याच्यावर दाब देणं आणि त्याच्यातून त्या दबाव तंत्रातून तुम्हाला हवं ते स्वास्थ्य प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करणं, हा त्या हठामागचा एक धारणेचा भाग आहे. मग हा हठयोग झाला. पुढचा जो आहे तो मंत्रयोग, तो अगदी आज म्हणावा तसा गल्ली गल्लीमध्ये गुरु आणि प्रत्येक गुरुने सांगितलेले मंत्र हा एक प्रकार सुरू झाला. मात्र मूळचा मंत्रयोग हा खूप वेगळा आहे.
मंत्राच्या उच्चारणातून आणि विशिष्ट लयीत उच्चारण केल्याने, सातत्याने उच्चारण केल्याने मनाची एक निर्द्वंद्व किंवा ज्याला गोरक्षनाथांच्या शब्दात अमनस्क अशी स्थिती प्राप्त होते. ती प्राप्त करण्यासाठी बाकी कोणत्याही साधनाचा उपयोग न करता वारंवार मंत्रोच्चार हाच मार्ग, हीच साधना मुख्य ठेवणं, हा मंत्रयोग आहे. आणि चौथा जो आहे तो खरं म्हणजे आजच्या आपल्या स्तोत्राचा प्रतिपाद्य विषय आहे, ज्याला लय योग असं म्हटलंय. म्हणजे हे योगांचे जे 4 मुख्य प्रकार आहेत त्यातल्या राज, हठ, मंत्र या तिन्हींच्या स्थूल मानाने म्हणजे बाह्य जगामध्ये केल्या जाणाऱ्या साधनेतून एक पार्श्वभूमी तयारी, पूर्वतयारी केली जाते. आणि त्यानंतरचा जो खरा म्हणता येईल साध्य स्वरूपातला तो योग म्हणजे लय आहे. कारण काय तर योगाची मूळची भावनाच चित्तवृत्तींचा निरोध याच्यावर तोललेली आहे. चित्तवृत्ती जिथपर्यंत चित्त किंवा मन हे आहे तिथपर्यंत त्या वृत्ती या उठत राहणार. चित्ताला निर्द्वंद्व किंवा निर्विचार अशी स्थिती आणायचा जर आपण प्रयत्न केला, विचार केला, तर ती हायपोथेटिकल आहे, केवळ एक काल्पनिक अशी वाटू शकते अशी स्थिती आहे. कारण मन याची व्याख्या शास्त्राने केली आहे संकल्प विकल्पात्मक मनः, जे सतत संकल्प टू डू ऑर नॉट टू डू, टू बी ऑर नॉट टू बी या द्वंद्वात अडकलेलं आहे, तेच मुळात मन आहे. म्हणजे मन असणं याची मनाची अवस्था हीच मुळात विचाराधिष्ठित आहे. मग जे चित्त आहे म्हणजे हे अंतःकरण चतुष्टय वेदामध्ये सांगितले गेलेत की मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग त्यातलं चित्त, चित्तवृत्ती निरोध असा शब्द पतंजली वापरतायत. त्यामुळे चित्त याचा अगदी स्पेसिफिक विचार केला तर ते चित्त कसं आहे तर स्मारात्मकम चित्तम, स्मृती, पूर्व स्मृती ज्याच्यामध्ये साठवलेल्या आहेत ते चित्त आहे. ज्याच्यामध्ये आपल्या पूर्वकृत अकृताची जाणीव आहे ते चित्त आहे. मग आपले विचार, आता आपण असा विचार करतोय की अमुक व्हावं, असं व्हावं, त्या रशियाने युद्ध थांबवावं, अगदी वैश्विक पातळीपासून आपल्या घरातल्या अमुक अमुक बायकोने स्वयंपाक करावा किंवा यांनी येताना अमुक अमुक आणावं, इतक्या म्हणजे अगदी व्यष्टीपासून समष्टी किंवा समष्टीपासून व्यष्टीपर्यंत प्रत्येक असणारा विचार हा त्या मनाच्या कार्यक्षेत्रात येणार आहे. तो जो स्फुरण आहे त्याचं, तो येतोय, तो कुठला येतोय तर तो तुमच्या स्मृतीतून येतोय. जे तुमच्याकडे तो रॅम आणि रॉम साठवलेला आहे त्याचं प्रोसेसिंग आज सुरू आहे आणि त्याच्यावरून ते विचार पुन्हा पुन्हा त्या पडद्यावर उमटतायत. आत्ताचं वर्तमानातला त्याचा अनुभव आहेच, मात्र त्या रॅमवर आधीच्या रॉमचं म्हणजे साठवलेल्या त्या मेमरीचा एक फार मोठा पगडा आहे. त्यामुळे चित्त आणि मन या एक प्रकारे एकाच नाण्याच्या अंतःकरणाच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे कोणतीही स्थिती जरी असली, चित्त म्हणा किंवा मन म्हणा, ती जिथपर्यंत हयात आहे, हयात हा शब्द मी मुद्दामून विनोदान वापरतोय, ती जिथपर्यंत आहे तिथपर्यंत त्याला विचार, स्पंदन ही चुकवता येत नाहीत. म्हणून त्याला नाहीस करणं, त्याला पूर्ण अशा स्थितीत आयसोलेट करून टाकणं की ते आहे किंवा नाही, तिथे विचार नाहीयेत, स्पंदन नाहीयेत, त्यामुळे त्याला मन म्हणता येणार नाही. पण कुठेतरी त्याला पुढचा एक शब्दाला अहंकार, अस्मिता, मी आहे ही जाणीव आहे, म्हणून कुठेतरी त्याला अंतःकरणातला अहंकार म्हणून म्हणता येईल. अशा स्थितीत नेणं म्हणजे काय करणं, त्या मनाचा लय करणं. लय हा शब्द लय, लीन करणं, संपवणं, टू मर्ज. त्याच्यात मिळून इतकं विरघळवून टाकायचंय मन की नाहीच पाण्यात यथा सैंधवम जले निमग्नम. ते मीठ जसं पाण्यामध्ये टाकलं जातं आणि टाकल्यानंतर चवीमुळे कळतं, पण वेगळं स्वतंत्र अस्तित्व, अधिष्ठान राहत नाही. त्यामुळे
त्याप्रमाणे मन करणं म्हणजे लय करणं. म्हणजे आज आपला जो मुख्य विषय आहे या स्तोत्राचा तो लय हा भाग सुरू होतो. मग पुढच्या श्लोकामध्ये आचार्य आपल्याला सांगतायत, आपल्याला दिसतंय स्तोत्र असं मी गृहीत धरतो. एकूण 28 श्लोक आहे, त्यातल्या पहिल्या मंगलाचरणाचा आपण श्लोक पाहिला. दुसरा श्लोक पाहतोय. सदाशिवोक्तानि सपादलक्ष लयावधानानि वसंती लोके, किंवा त्याला पाठभेद आहे लसंतु भूमौ. सदाशिवोक्तानि सपादलक्ष लयावधानानि वसंती लोके किंवा लसंतु भूमौ नादानुसंधान समाधिमेकम मन्यामहे मान्यतमं लयानाम. आता याच्यामध्ये प्रकृत विषय काय आहे त्याची कल्पना आचार्य देत आहेत. आचार्य आधी काय झालंय, म्हणजे आजची रिसर्च मेथोडॉलॉजी जेव्हा सांगते, तुम्ही काय जेव्हा नवीन विषय मांडायला घेताय, आतापर्यंत काय झालंय आणि ते झालेलं काय आहे आणि त्याच्यापेक्षा आत्ताचं जे प्रकृत आहे, नवीन आरंभलेलं आहे, ते वेगळं काय आहे, त्याच्यात विशेष काय आहे, अपूर्वता काय आहे, त्याचा निर्देश तिथे केला जातो. आचार्य म्हणतायत सदाशिवोक्तानि सपादलक्ष. सदाशिव म्हणजे साक्षात भगवान शंकर, त्यांनी सांगितलेले, त्यांनी उक्त असे दर्शवलेले. सपाद म्हणजे सव्वा, पाद म्हणजे पावभाग, 25% थोडक्यात. तर सव्वा म्हणजे काय, सपाद लक्ष, सव्वा लक्ष, सव्वा लाख. सपाद लक्ष लयावधानानि वसंती लोके. लय लय साधण्याची साधनं किंवा अवधान असा शब्द वापरतायत. अवधान म्हणजे काय, आता अवधान ऐकले दीजे, ज्ञानेश्वरी ज्यांनी ऐकली वाचली असेल त्याच्यामध्ये ही ओवी येते. अवधान म्हणजे लक्ष, लक्ष द्या. सावधानेन मनसा म्हणजे लक्ष देऊन लक्षपूर्वक ऐका, त्याच्यामध्ये हा अवधान शब्द येतो. अवधान म्हणजे काय, तुमच्या ज्या चित्तवृत्ती आहेत, तुमचं जे लक्ष असं म्हणता तुम्ही, थोडक्यात कॉन्सन्ट्रेशन, ते ज्याच्यावर केलं जातं, ज्या त्या तुमच्या चित्ताचं एक प्रकारे आधान, अवधा असा शब्द आहे, धा म्हणजे धारण. ते चित्त ज्याच्यावर तोललं जात आहे, चित्त ज्याच्यावर घेतलं जात आहे. म्हणजे काय, एक साधी स्वयंपाकघरातली उपमा द्यायची झाली तर पोळी चपाती आपल्याला करायची आहे. अगदी चांगली खरपूस भाजायला हवी असेल तर जी सुगृहिणी असते ती तवा काढून घेते आणि डायरेक्ट चुलीवर टाकते आणि पटापट ती भाजून मोकळी होते. तसं जे काही असे विषय आहेत, जे म्हणजे जे तुमच्या चित्ताला पकडतायत, घेतायत, कॅप्चर करतायत, त्याला अवधान म्हणायचं. त्याच्यावर ते चित्त, मन ते तोललं जात आहे, घेतलं जात आहे, पसरत आहे. म्हणजे त्या तव्यावर त्या वेळेला पिठलं केलं जातं, त्याच्यावर जसं टाकलं की पसरतं ते. तसं चित्त ज्या विषयावर गेल्यावर स्थिर राहणं, पसरणं, या चित्ताच्या क्रिया त्या अधिष्ठानावर होत आहेत, त्याला अवधान म्हणायचं. म्हणजे तुमच्या मनाला जे विषय आहे, जे तुमच्या चिंतनाला, विचाराला एक कुरण देतंय चरायला खास, त्याला अवधान म्हणावं. मग अशी अवधान संस्कृत शास्त्रामध्ये अष्टावधान, शतावधान असे प्रयोग केले जातात. आजही भारतात आहेत अशी विद्वान मंडळी आहेत की एका वेळी इतकी अवधान, इतक्या विषयामध्ये ते लक्ष पुरवू शकतात आणि सक्षमपणे. म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या असं नाही. तर एक गोष्ट मी समजा बोलतोय, बोलता बोलता उपनिषद मांडतोय, तर त्याच वेळी दुसरा कोणीतरी येतोय आणि योगातले, योग तारावलीचे प्रश्न विचारतोय, त्याला मी योगातली उत्तरं देतोय. तिसरा येतोय आणि मला काव्यच करायला सांगतोय, मी त्याच्यासाठी कविता रचून देतोय. मग त्याच्यात वेगवेगळे कवितेतले पॅटर्न, असा तो अवधानांचा एक कार्यक्रम होतो. म्हणजे काय, तुमचं जे लक्ष आहे. तर तात्पर्य काय, लय अवधान, त्या मनाचा लय करण्यासाठी अशी काही विशिष्ट अवधानं नेमलेली आहे. म्हणजे जिथे तुमचं मन गेलं, जिथे तुमचं चित्त गेलं,
की काय होतं, ते डिझॉल्व्ह व्हायला सुरुवात होते, लय व्हायला, लीन व्हायला सुरुवात होते, पसरतं हळूहळू हळूहळू. त्यातल्या ज्या ग्रंथी आहेत, ज्या वृत्ती आहेत, आपल्या मनामध्ये गाठी पडलेल्या आहेत, विचार, संकल्प, विकल्प, ही प्रत्येक एक एक गाठ आहे. म्हणजे तुम्ही एक विचार पकडता की आत्ता जायचंय, हे जायचंय म्हणजे गाठ आहे, नाही जायचंय ही गाठ आहे. या विचारांच्या ग्रंथी ज्या तुम्ही अशा घट्ट पकडून ठेवल्या आहेत, गुठळ्या झाल्या आहेत, थोडक्यात पिठलं करायचंय आणि ते बेसन टाकल्यावर गुठळ्या व्हायला लागल्या. तर त्या गुठळ्या जसं ती स्वयंपाक करणारी स्त्री डिझॉल्व्ह करते, तसं या मनात झालेल्या गुठळ्या ज्या अवधानावर टाकल्या की डिझॉल्व्ह होत आहेत, विरघळायला लागतायत. अशी अवधानं किती आहेत, तर 1,15,00,000 अवधानं अशा प्रकारची लयासाठी विशिष्ट प्रिस्क्राईब्ड अशी 1,15,00,000 अवधानं साक्षात शंकरांनी सांगून ठेवली. का तर शिव हे सगळ्या ज्ञानाचे आदिबिंदू, आदिगुरु मानले जातात, आदिनाथ. आज आपण भारतामध्ये जे वेगवेगळे संप्रदाय पाहतो, जवळजवळ सगळ्या संप्रदायाचा गुरु हा शिव मानलेला आहे. म्हणजे अगदी वैष्णव संप्रदाय असो किंवा शैव संप्रदाय असो, दोन्हीकडचा गुरु हा शिव आहे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची जी नाथ परंपरा आहे त्याच्यातही म्हणजे आज अनेक प्रकारचे योग एकत्र आलेले आहेत. म्हणजे आज आंतरराष्ट्रीय योग दिन आहे, संगीत दिन आहे, पुन्हा दक्षिणायनाचा आरंभ आहे, पुन्हा त्यात आळंदीहून माऊलींचं प्रस्थानही झालंय. त्यामुळे असे अनेक योग आज एकत्र आले. त्यातला माऊलींची आठवण येण्यामागचं कारण असं की ही सगळी जी योगाची प्रक्रिया आहे, म्हणजे आपण काय म्हणतोय, ही योगाची प्रक्रिया सांगत असताना जो मूळ पुरुष आहे, त्याचा आदि प्रवर्तक आहे, तो कोण सांगितलाय, तर तो शिव सांगितलाय. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मत्स्येंद्रतयांचा मुख्य शिष्य. मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वोळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवा सार चोजविले. म्हणजे पुन्हा त्या नाथ संप्रदायातला आदिगुरु आदिनाथ हा शिव आहे. थोडक्यात काय, आपल्याकडे या साधन पद्धती ज्या शोधून काढल्या, त्या सगळ्यांचा साधकांचा मूळ पुरुष खुद्द ज्ञानेश्वरांनी शिवाचं वर्णन तै पंथीचा कापडी महेशू अजुनी असं केलंय. म्हणजे त्या मार्गाचा, साधना रूपी मार्गाचा कापडी म्हणजे यात्रिक, कार्पटिकाचा मूळ संस्कृत शब्द आहे. कापडी म्हणजे थोडक्यात यात्रेवर जाताना कापडं गुंडाळून घेतली जातात, म्हणून त्याला कार्पटिक, कपड्याचं बाठोडं ज्याच्या पाठीवर आहे त्याला कार्पटिक आणि त्याचा अपभ्रंश कापडी. तर तो यात्रेकरू साधना पथाचा, सगळ्या साधकांचा म्होरक्या हा महेश म्हणजे शिव सांगितलाय. त्यामुळे या शिवानी जेवढी साधनं सांगून ठेवली आहेत त्याची संख्या आहे 1,15,00,000. अशी ती लयावधान सुखाने या भूमीवर आहेत. वसंती भूमौ किंवा लोके, लसंतु भूमौ किंवा वसंती लोके, या लोकी इहलोकी भूतलावर भूलोकावर 1,15,00,000 साधनं सांगितलीत आणि ती प्रचारात आहेत. वेगवेगळ्या संप्रदायामध्ये, वेगवेगळ्या लोकसमूहांमध्ये इन प्रॅक्टिस अशी साधनं आहेत. काहींना माहितीये की या सगळ्याचं मूळ तो सदाशिव आहे, काहींना माहित नाहीये की सदाशिवापासून आले. अशी ही लयावधान आहे. मग ती आहे ती असोत, खुशाल असोत. लसंतु भूमौ या शब्दाचा आशय असा आहे की खुशाल शोभोत या मर्त्य लोकावर ती 1,15,00,000 लयावधान खुशाल असोत, खुशाल शोभून दिसोत. मात्र काय, नादानुसंधान समाधिमेकम मन्यामहे मान्यतमं लयानाम. या सगळ्यामध्ये, या सगळ्या लय अवधानामध्ये श्रेष्ठ दर्जाची अशी काही पद्धत असेल तर ती आहे नादानुसंधान समाधीम एकम. आता इथे एक लक्षात घ्यायचं, संस्कृत मध्ये समाधी हा शब्द पुल्लिंगी आहे, त्यामुळे एकम समाधीम असा तो तिथे आपल्याला दिसेल. आपण मराठीत वापरताना ती समाधी असं म्हणतो, पण संस्कृतच्या दृष्टीने तो समाधी असं झालं पाहिजे. त्यामुळे नादानुसंधान समाधीम एकम, नादावर अनुसंधान करणारी, नादावर केंद्रित असणारी जी समाधी आहे. पुन्हा तिथे
धा असा धातू आहे, धारण करणं. समाधी या शब्दामध्ये ती आधी, आधान, आधी आणि व्याधी असा आपण शब्द वापरतो. आधी म्हणजे मानसिक विकार आणि व्याधी म्हणजे शारीरिक विकार, अशी एक ढोबळ व्याख्या आपण कल्पिलेली आहे. तर त्या ज्या मानसिक विकारांना आपण आधी म्हणजे धरून ठेवलंय, धारण करणं, मनाने जे पकडून ठेवलंय त्याला आधी म्हणावं. पण अशा कल्पनांमधली सर्वोच्च कल्पना काय असेल तर ती समाधी आहे. म्हणजे त्याचं सगळ्यात उत्तम विधायक रूप, काहीतरी तुम्ही पकडून ठेवलंय त्यातलं सगळ्यात उत्तम विधायक रूप काय आहे तर ती समाधी आहे. कारण काय आहे, मन आहे तिथपर्यंत त्या मनाला निर्विषय असून चालणार नाही. काही ना काहीतरी त्याला आलंबन असलं पाहिजे, पकडायला त्याला विषय असला पाहिजे, त्याशिवाय ते मन राहणार नाही. म्हणून मग असं काहीतरी धरायचं. मग त्यासाठी ही समाधी काय हे कळण्यासाठी आधी पूर्वाभ्यास असावा लागेल, तो राजयोगाचा, पातंजली योगाचा. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी ही जी 8 अंग आधी सांगून ठेवलेली आहेत त्यामधला समाधी हा भाग इथे गृहीत धरला. मग ती समाधी नादानुसंधान, नादानुसंधानातून प्राप्त होणारी समाधी ही या सगळ्या लय करणाऱ्या अवधानांमध्ये सर्वश्रेष्ठ मानलेली आहे. मान्यतम, मान्यतम म्हणजे ज्या मार्गांची मान्यता या लोकात आहे, ज्या मार्गांना मानलं जात आहे, अधिक प्रचलित प्रचारात असे जे मार्ग आहेत त्यापैकी सर्वात्तम म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री ती कोणाची आहे तर ती नादानुसंधान समाधीची आहे. नादामध्ये चित्तलय करणं, समाधी याचा अर्थ अस्मिता संपवून टाकणं. मी आहे, मी कोणीतरी वेगळा आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे, ही जी कल्पना आहे ही सगळ्यात मोठी गाठ आहे. ती मी याची गाठ जीव याच्यावरून सोडवून शिव परमात्मा याच्यावर बांधणं म्हणजे समाधी ही एक प्रकारे शेवटची बंधनाची अवस्था आहे. शेवटचं अप्परमोस्ट असं बंधन समाधी आहे. आणि ती समाधी सुद्धा जेव्हा सुटून जाते तेव्हा त्याच्या पुढची एक अवस्था सांगितली, ती सहज समाधी. ती पुढे स्तोत्रात येणार आहे. मात्र तिथपर्यंत जिथपर्यंत तुम्हाला एका ठिकाणी आसन मांडी घालून बसून सगळं आजूबाजूचं वातावरण मर्यादित करून म्हणजे त्याच्यावर तुमचा होल्ड ठेवून तुम्हाला ते डोळे मिटावे लागतायत, चित्त एका देशावर केंद्रित करायला लागतंय, तिथे प्रत्येक ताणता साधावी लागते आणि नंतर ती समाधी साध्य होतीये. तिथपर्यंत ती समाधी खरी नाही. जिच्यासाठी एवढं सगळं तुम्हाला रेग्युलेट करायला लागतंय ती समाधी ही उपरी समाधी आहे. आणि हे सांगण्यासाठी हे स्तोत्र आहे. नादानुसंधान समाधिमेकम मन्यामहे मान्यतमं लयानाम. लयानाम हा महत्वाचा शब्द आहे. लय, लय. हॅलो, काही मंडळींचा ऑडिओ हा सुरू राहिलाय, तर कृपया जर म्यूट करू शकलात तर बाकीच्यांना व्यत्यय येणार नाही ऐकण्यात. नम्र विनंती आहे, आपण सर्वांनी आपले ऑडिओ जे आहेत आणि व्हिडिओ जर सुरू असतील तर ते म्यूट करून ठेवावे. धन्यवाद. तर मी असं सांगत होतो, लयानाम म्हणजे लय पद्धती, लय प्रकार. या सगळ्या लय प्रकारामध्ये नादानुसंधान समाधी ही सगळ्यात श्रेष्ठ मानली प्रचलित आहे. मग आता ही नादानुसंधान समाधी म्हणजे नेमकं काय हे 4थ्या श्लोकात सांगतायत. त्याच्या पूर्वी त्याला, त्या नादानुसंधान समाधीला कसं साधायचंय त्याचा सोपा मार्ग सांगतायत. ही योगतारावली स्तोत्र जे आहे ना, आचार्यांनी जे हठयोग प्रदीपिका, इकडे पातंजल योगसूत्र किंवा तिकडे शारदा तिलक किंवा मेरुतंत्र यांच्यासारखे मंत्रात्मक आगमात्मक ग्रंथ, याच्यामधून जे विस्कळीत असलेलं पसरलेलं हे जे तत्वज्ञान आहे ते सगळं अक्षरशः कॅप्सूल करून या स्तोत्रात भरलंय. म्हणजे
छोटा पॅकेट बडा धमाका असं काहीतरी जर असेल तर ते स्तोत्र आहे म्हणायला हरकत नाही. सगळ्याचं सार नेमकं याच्यात सांगितलंय. त्यामुळे एकेका चरणामध्ये त्या सगळ्या अक्षरशः त्याचा जो पसारा आहे त्या हठयोगाचा असेल, राजयोगाचा असेल, एकेका चरणामध्ये आणि काही काही ठिकाणी तर एकेका शब्दामध्ये येऊन गेलाय. तो पसारा कसा, नादानुसंधान म्हटल्यावर नेमका त्याच्यात अपेक्षित काय येतं, नाद. नद, नद असा धातू आहे. नद एक अर्थ आहे वाहणे, प्रवाहित होणे. म्हणजे नदी, नद हे जे शब्द आपण वापरतो त्यामध्ये हा नद धातू आहे. मूळचा आणखीन एक त्याला नड असाही धातू आहे, ज्याच्यातून आयुर्वेदातला नाडी हा शब्द आलाय. नद आणि नड दोन्ही समकक्ष आहे. वाहणे, प्रवाहित होणे. आणि दुसरं स्पंदित होणं किंवा नाद, म्हणजे ज्याला आवाज करणं. स्पंद म्हटला की त्याला एक सूक्ष्म असा नाद आहे. नाद हा शब्द नद या धातूपासून आलाय. तर तो कसा होतो, नादानुसंधान करायचंय, त्या नादावर आपलं अवधान केंद्रित करायचंय, त्याच्यावर सगळं तुमच्या चित्तवृत्ती एकवटायच्या आहेत, बरोबर आहे. पण तो कसा आणायचा हे कोणाला माहितीये. मग त्याचा मार्ग हे तिसऱ्या श्लोकात सांगताय. तिसरा श्लोक असा आहे, सरेच पूरैर अनिलस्य कुंभैः सर्वासु नाडीषु विशोधितासु अनाहताक्षे बहुभिः प्रकारैः अंतः प्रवर्तेत सदा निनादः. एक एक चरण लक्षात घेऊया. सरेच पूरैः अनिलस्य कुंभैः. रेच म्हणजे प्राणायामातल्या ज्या 3 मुख्य प्रक्रिया आहेत, रेचक, पूरक आणि कुंभक. आता त्याला जे पुढे क हे प्रत्यय लावलेले आहेत, रेचनम करोति इति रेचकः. रेचन म्हणजे थोडक्यात बाहेर काढणं, वमन. वमन हा एक प्रकार आहे, पण जे आत साठलेलं आहे, साचलेलं साठा, तो मोकळा करणं हा रेच आहे. दुसरं आहे पूरैः, पूर्ण म्हणजे भरणं आहे. पूरक असा दुसरा आला. भरणं, भरत राहणं. एक प्रक्रिया आहे जी रीती करते, रिकाम करते. एक प्रक्रिया आहे भरतीये, पूरक, पूर्ण करते. आणि तिसरी प्रक्रिया आहे भरून झाल्यावरची जी काठोकाठ ओतप्रोत भरलेली स्थिती आहे, ती आहे कुंभ, कुंभक, भरलेला घडा ती. त्यामुळे ते क प्रत्यय काढून मूळची जी रूप आहेत ती त्यांनी वापरली आहेत. सरेच, तो घय प्रत्यय, रेचहा, पूरहा, कुंभहा असा. तर तो रेचक, पूरक आणि कुंभक या तिन्ही अवस्था ज्या प्राणायामात सांगितल्या आहेत, क्रिया सांगितल्या आहेत, त्यांनी सहित होऊन, म्हणजे या सगळ्या करून, सरेच पूरैः अनिलस्य कुंभैः. अनिल असा शब्द आलाय. शरीरांतर्गत जो प्राण आहे, वायू वाहतोय, त्याला अनिल म्हटलंय. वात आणि अनिल अशा 2 अवस्था आहेत. म्हणजे जर ईशावास्य आपण पाहिलं तर शेवटी त्यांनी या अवस्था सांगितल्या, वायु अनिलम अमृतम अथ इदम भस्मांतम शरीरम. तिथे अनेकांना प्रश्न पडतो की अरे 2 का आले, अनिल हा वायू याच अर्थी शब्दकोशात येतो, मग तिथे वायु अनिलम अमृतम अथ इदम भस्मांतम शरीरम म्हणायचं कारण काय. तर वायू ही बाह्य सृष्टीतला म्हणजे ब्रह्मांडामध्ये पसरलेला जो वायू आहे त्याला वायू असं म्हणावं, हा संकेत आहे. म्हणजे जसाच्या तसा आता जिथे अनिल शब्द दिसेल तिथे तो लगेच शरीरांतर्गत वायू असा घ्यायची गरज नाही. जेव्हा ती परिभाषा म्हणून येते, एका विशिष्ट ग्रंथ शास्त्रामध्ये ती वापरली जाते, तेव्हा इथे अनिल हा शब्द, आता पुढे काही ठिकाणी वात, वायू हे पण शब्द येणार आहेत, पण इथे तो इल, इल असा धातू आहे. पुन्हा इल, प्रेरणा, हलणं, चलनवलन. आणि जो एक प्रकारे ते चलनवलन निर्माण करतो किंवा थांबवतो, दोन्ही प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये, म्हणून तो नय लावलाय त्याला. वारा हा वाहतोय, पण शरीरातला वारा असा जेव्हा आपण बघतोय
तेव्हा त्याला तसं वाहतं असं म्हणता येणार नाही. तो अतिशय सूक्ष्म गतीने वाहतोय, आपल्या त्या नाड्यांमधून वाहतोय प्रवाह त्याचा. मात्र गंमत अशी आहे, तो काही असा सोसाट्याचा पानं झाडं हलवत असा चाललेला नाही. हळूहळू त्याचं म्हणजे असून नसल्यासारखा असं जे वर्णन आहे. म्हणजे प्राणायामामध्ये त्या आपला प्राण किती अंगुळ पुढे जातोय त्याच्यावरून परीक्षा सांगितलेली आहे. रुग्णाची परीक्षा किंवा ही करत असताना हे ती परीक्षा सांगितली की किती लांब चाललाय, किती ताकद आहे त्याच्यावरून अवलंबून आहे. म्हणजे सगळ्यात जास्त माझ्या अंदाजान गजाचा धरला जातो, हत्तीचा, की सगळ्यात जास्त त्याचा टप्पा कक्षा त्याची आहे, प्राण तो जो सोडतो नाकात त्याची. असो तर तो अनिल म्हणजे आहे नाही अशा मधल्या एका स्लिम लाईनवर उभा आहे तो अनिल. तर अनिलस्य सरेच पुरैहि कुंभैहि, रेचक आणि पूरक या प्रक्रियांसहित असणाऱ्या कुंभकाद्वारे, कोणाच्या? अनिलस्य, या शरीरांतर्गत प्राणाच्या, सर्वासु नाडीषु विशोधितासु, आपल्या शरीरामध्ये ज्या नाड्या आहेत 72,000 नाड्या आहेत अशी एक कल्पना आहे. ती संख्या कदाचित आजच्या आणि पूर्वीच्या स्वास्थ्य विज्ञानाला मान्य होईल न होईल, विसंगती असतील तो वेगळा मुद्दा. पण जेवढ्या केवढ्या नाड्या आहेत तेवढ्या या प्राणाच्या रेचक, पूरक आणि कुंभक या क्रियांद्वारे विशोधित करून, साफ करून, त्याच्यामध्ये जे जे कुठे कुठे, ह्या शब्दात जो आहे ना धातू तो शुद्ध धातू आहे. शुद्ध, शुद्ध, शुद्ध. शोधन करणे म्हणजे स्वच्छ करणे. शोधणे म्हणजे नुसते टू सर्च अशा अर्थी नाहीये. टू क्लीन, क्लिन्सिंग असं जे म्हणतो ते त्यांनी केलेलं आहे. त्या प्राणायामातून तुमच्या शरीरातल्या सगळ्या नाड्या या शुद्ध करून, विशोधित करून, मग काय होईल? अनाहताख्यो बहुभी प्रकारे अंतः प्रवर्तेत सदा निनादः. या सगळ्या नाड्या विशोधित झाल्या, स्वच्छ झाल्या की तुमच्या आतमध्ये, म्हणजे आता नेमकं हे आत म्हणजे त्याचं केंद्र कुठं आहे ते हळूहळू पुढे सांगतील, क्लिअर करतील. मात्र तुमच्या आत कुठेतरी समवेल हा एक प्रकारचा निनाद, काहीतरी स्पंदन आहे, काहीतरी अशी धुगधुग आहे, ती तुम्हाला जाणवायला लागेल. प्रवर्तेत, खरं म्हणजे ती अनाहत आहे. अनाहत या शब्दाचा अर्थच मुळात जे आहत, आघातातून उत्पन्न झालेलं नाही असं ते. पण आपल्या जगाची मर्यादा किंवा आपल्या कल्पनेची मर्यादा असं म्हणूया की आपल्याला असा कुठला ध्वनी किंवा नाद माहिती नाहीये की जो अनाहत असेल. आपल्याला माहिती असणारे प्रत्येक प्रकारचे ध्वनी, नाद हे आहत आहेत, आघातातून जन्माला आहेत. म्हणजे आपण जी वाद्य वाजवतो कुठे ना कुठेतरी आघात आहे. म्हणजे अगदी ती सुशिर वाद्य घ्या, सुशिर म्हणजे अगदी वरच्या पातळीची मानली जातात. वायू, फुंकर घालून जी वाजवली जातात, बासरी, शहनाई, ती त्याच्यामध्ये कुठेही आपण जसा आघात म्हणजे धक्काबुक्की, मारामारी, आपटणे, ओढणे, तोडणे असं काही संभवत नाही. फक्त फुंकर घालत आहे. पण ती फुंकर सुद्धा कुठेतरी जाऊन आदळते, आघात करते, आणि ती आदळली की मग त्याचा आवाज येतो. म्हणजे तो बांबू जो असतो पोकळ, त्या भुंग्याने पोखरलेला, त्याच्यामध्ये जेव्हा तो वारा शिरतो आणि त्या वॉलला म्हणजे त्याचे आतलं आवरण असतं त्या बांबूचं, त्याला जाऊन आपटतो, तेव्हा तो नाद येतो. जर तो आरपार गेला, इकडून तिकडून गेले वारे, असं झालं तर त्याच्यातून नाद येऊ शकत नाही. म्हणजे पुन्हा हॅलो, आवाज जातोय, काहीतरी नेटवर्क इश्यू असेल. त्याचं काही मला आम्हाला नीट येतोय. क्षमस्व, पण क्षमस्व, काहीतरी टेक्निकल इश्यू असू शकतो. आता आहे त्याच्यात कृपया
आपण रेकॉर्डिंगही करतो आहोत, त्यामुळे इन केस आत्ता नाही आलं तर रेकॉर्डिंग मध्ये आपण बघूया, प्रयत्न करूया. तर आहत असा जो ध्वनी आहे, आहत असा जो नाद आहे तो म्हणजे सुशिर, आनद्ध, तंत अशा प्रकारची जी वाद्य आहेत, प्रत्येक वाद्य त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आघात आहे. म्हणजे सुशिरामध्ये फुंकर वायूचा आघात आहे, तंतुवाद्यामध्ये तो तंतूला दिलेलं स्पंदन, गती, त्याचा बोटांनी त्या तंत्रीवर, तारेवर केलेला आघात आहे. किंवा आनद्ध म्हणजे ढोल, ताशे, नगारे, तबला वगैरे, ते त्याच्यामध्ये तुम्ही हातानी काठ्यानी केलेल्या त्या चांबड्याच्या वाद्यावर आघात आहे. या आघातातून नाद तयार होतो. मात्र असा एक नाद आपल्या शास्त्रात सांगितलाय जो अनाहत आहे. काही कशावर आपटलं जात नाहीये, आघात होत नाहीये, आहत होत नाहीये, तरीही तो तिथे भरलाय. ही जी कल्पना आहे ना, ह्यालाच एक जे इथे कोणी संस्कृत व्याकरणाचे छात्र असतील, अभ्यासक असतील, ते अधिक खुलासा याचा कदाचित करतील. स्फोट नावाचं एक तत्व व्याकरणामध्ये सांगितलेलं आहे. हे स्फोट, आता मी काय त्याच्या तपशिलात शिरत नाही, मात्र हा निर्देश आहे, संकेत आहे कशासाठी. ही सगळी शास्त्र कुठेतरी एका टोकाशी जाऊन कशी मिळायला लागतात, एकरूप एक वाद असा कसा तिथे उदित व्हायला लागतो, त्याचं हे उदाहरण आहे. तर त्या स्फोटामध्ये हीच कल्पना आहे, एक असं ते तत्व आहे, शब्द ब्रह्म अशी एक कल्पना भर्तृहरींनी मांडली आहे. की ते काय आहे, विवर्तेत, त्या शब्द ब्रह्माचं विवर्त हे त्या शब्दांच्या रूपातून आणि त्या शब्दातून ध्वनित होणाऱ्या अर्थाच्या रूपातून हे जग तयार झालंय. म्हणजे माझ्या अंदाजान शारदा तिलक नावाचा एक तंत्रातला ग्रंथ आहे, त्याच्या मंगलाचरणात ते लक्ष्मण भट्ट म्हणून त्याचे रचयिते होते, त्यांनी वर्णन असं केलंय, नित्यानंद वपुर निरंतर गलत पंचाशदर्णै क्रमात व्याप्तम येन चराचरात्मकमिदं शब्दार्थ रूपम जगत शब्द ब्रह्म यदूचिरे सुकृतिनश्चैतन्यमंतर्गतम तन्नो व्यादनिशम शशांक सदनम वाचा मधीशम महा. म्हणजे त्या वाचेच्या अधिपती असणाऱ्या कोणी एक ते निराकार निर्गुण असं तेज, परमतेज आहे, त्याला नमस्कार आहे याच्यात. मात्र त्यांनी जे सांगितलंय, शब्द ब्रह्म यदूचिरे सुकृतीनः, ज्या चैतन्याला शब्द ब्रह्म म्हणून निर्देशित केलं गेलंय ते. आता इथे शब्द हा शब्द येतोय बघा, भाषेची मर्यादा आहे की उत्तरोत्तर सूक्ष्म होत जाणारी तत्व आहेत. पहिलं आपल्याला माहितीये ते शब्द आपण उच्चारतोय ते, ज्याच्यामध्ये वर्ण अल्फाबेट्सचा समुदाय आहे. त्याच्या पुढचं जे आहे तो आहे ध्वनी. म्हणजे मी एक शब्द उच्चारला आणि त्याचे जे पडसाद अवकाशात अंतराळात गेले ते दुमदुमणं, तो एक पडसाद उमटत राहतो, तो ध्वनी आहे. त्या ध्वनीच्या पुढची जी अवस्था आहे ती नाद आहे, आणि त्या नादाच्या पुढची अवस्था आहे ती बिंदू आहे. म्हणजे नाद, बिंदू असे शब्द आपल्याला काही योगोपनिषदामध्ये, अर्वाचीन उपनिषदामध्ये आढळतात. तर त्या नादाकडे आपण नादानुसंधानाचा विचार करतोय ना, तर त्या शब्द याच्यावरून आपण त्याची कल्पना करू. प्रत्येक शब्द, प्रत्येक ध्वनी, प्रत्येक नाद हे आहत काहीतरी आदळत आहे. आपण उच्चारतोय शब्द, पण तिथे सुद्धा जीभ आपली आटळ्याला, कुठे पॅलेटल याला म्हणू, घशातनं तो प्राण फेकला जातोय आणि त्या 8 स्थानातून तो प्राण संचार करून तो शब्द जन्माला घालतोय. ही प्रक्रिया आहे. म्हणजे तिथे आघात, आहत होणं, ही प्रक्रिया स्पष्ट आहे. पण या सगळ्याच्या मागे एक असं अमूर्त तत्व आहे की तुम्ही, म्हणजे काय, ओम असा शब्द आहे, ओम असं एक अक्षर, वर्ण म्हणून तो आहे. मात्र तुम्ही जो ओम उच्चारताय, प्रत्येक जण ओम असं म्हणतोय, पण त्या प्रत्येकाचा ओम वेगळा आहे. पण तरीही त्या सगळ्यांना तुम्ही ओम ही एकच संज्ञा वापरताय. म्हणजे ओम एकच आहे, पण मी उच्चारलेला ओम, तुम्ही उच्चारलेला ओम हा प्रत्येकाच्या अनुसार वेगळा वेगळा होतोय. मग मुंडकोपनिषदामध्ये एकमात्र ओंकार, द्विमात्र ओंकार, त्रिमात्र ओंकार, मुंडकामध्ये नाही, प्रश्नोपनिषदामध्ये ही सगळी प्रक्रिया तिथे सांगितलेली आहे.
म्हणजे त्या ओंकाराचे पुन्हा वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणजे काय, तुम्ही आघातातून, तुमच्या उच्चारणातून तो जो मूळ ओम आहे त्याचा अनुकार, त्याचं एक प्रतिबिंब, त्याचा एक प्रतिसाद मांडण्याचा प्रयत्न करताय, तो तिथेच आहे. जसं आई लिहून देते आणि मुलगा त्याच्यावर फक्त गिरवत राहतो. आपण जे उच्चारतोय ना ते गिरवण आहे, तो आहत ध्वनी आहे. तो आहत काय, त्या अनाहताचा अनुकार आहत आहे, त्याच्यासारखं त्या उच्चार करण्याचा आपण प्रयत्न करतोय. म्हणजे जी कोणताही आघात होण्याच्या पूर्वीपासूनची जी एक ताकद आहे, सत्ता आहे, शक्ती आहे, त्याला अनाहत अशी संज्ञा दिली आहे. म्हणजे जी कोणाच्याही प्रयत्नातून, कोणाच्याही कोणत्या विशिष्ट क्रियेतून जन्माला आलेली नाही, जी कशाचाही प्रतिसाद नाही, जी कशाची प्रतिक्रिया नाही, ती स्वयंभू आहे. आज आपण जे कर्म करतोय त्या प्रतिक्रियात आपण जगतोय. म्हणजे थोडं फिलॉसॉफिकल वाटेल वाक्य, पण आपण ज्या क्रिया करतोय, एव्हरी ऍक्शन इज रिॲक्शन. आपण आत्ता जी कृती करतोय, आपण असं जरी म्हणतो तरी आय एम डुईंग समथिंग, आय एम डुईंग ऍक्शन, आय एम ऍक्टिंग असं जरी म्हणत असलं तरी ते नॉट ऍक्टिंग, ऍक्च्युली इट इज रिॲक्टिंग. ते रिॲक्शन आहे, तुम्ही फक्त प्रतिक्रिया देताय आणि ती प्रतिक्रिया काही वेळेला परिस्थितीला आहे, भावना नाही, वगैरे वगैरे. म्हणजे मूळचं काहीतरी होतं, त्याला तुम्ही दिलेला प्रतिसाद आहे, ही प्रतिक्रिया आहे. म्हणजे मी पुन्हा आपल्या मूळ मुद्द्यावर येतोय, जेव्हा अनाहताक्ष निनाद असा शब्द वापरतायत तेव्हा एक काहीतरी अशी एंटिटी आहे, एक अशी सत्ता आहे जी सगळ्या क्रियांच्या मुळाशी आहे. ती कोणाची प्रतिक्रिया म्हणून जन्माला आलेली नाही, ती प्रकृती आहे, ती क्रिया आहे, ती कृती आहे. आणि तिची प्रतिकृती, तिची विकृती म्हणून ह्या सगळ्या पुढच्या क्रिया सुरू झाल्या. त्या अनाहताचा अनुकार म्हणून हे सगळे आहत ध्वनी जगात सुरू झाले. म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला जेव्हा तुमच्या सगळ्या नाड्या शुद्ध होतील तेव्हा आत असं जाणवेल, कुठेही काही आपटत नाहीये, कुठेही काही तुम्ही प्रयत्न करत नाही आहात, पण काहीतरी एक अनाहत, अव्याहत असं आत सुरू आहे. त्याला अगदी स्पष्ट उपमा द्यायची झाली तर सुदैवाने माझ्या समोरची मंडळी अशा पिढीतली आहेत की ज्यांनी स्टोव्ह बघितलाय, पेटवलाही असेल. तर स्टोव्हची जी भुगभुग आहे ना, म्हणजे स्टोव्ह पेटवला की त्या ज्वाळेचा एक असा ध्वनी असतो की त्याचे पेटणं, बर्निंग आहे, त्याच्यामध्ये एक असा बॅकग्राऊंड सतत म्युझिक सुरू असतं. त्याचा जसा नाद असेल ना, मी फक्त उपमा देतोय लक्षात यावं यासाठी, असा आत सुरू आहे असं वाटतं. आणि असा तो आत ऐकायला यायला लागताना फार अस्वस्थ व्हायला होतं. म्हणजे ज्या साधकांच्या साधनावस्थेमध्ये ही फेज येते ती फार अस्वस्थ करणारी फेज आहे. कारण तो विचार करा, असे डोळे मिटलेत, आपण शांत बसलोय, प्राणायाम करून झालाय आणि असं काहीतरी असं काहीतरी सुरू आहे म्हटल्यावर आपण बेचैन होतो आणि त्या बेचैनीमुळे आपली पुढची साधना सुरू होते. म्हणजे त्या बेचैनीचं मूळ, त्या आवाजाचं मूळ आपण काढायला जातो आणि हळूहळू हळू आपला जो योग आहे तो या नादावस्थेकडून नादानुसंधानाकडे लागायला लागतो. अनाहताख्यो बहुभी प्रकारही. आता इथे तो अनाहत कसा आहे त्याचे बहु प्रकार सांगितलेले, 8 प्रकारचे नाद सांगितले. हा अनाहत नाद त्याच्या शरीरातल्या तयारीनुसार, म्हणजे थोडक्यात त्याची चेतना, त्याची जाणीव कोणत्या स्तरावर पोचले त्या स्तरानुसार त्याला ऐकू येणारा नाद. अनाहत हेच टायटल आहे त्याला, हीच संज्ञा आहे, पण तो अनाहत नाद कोणत्या प्रकारचा असेल तो बदलेल. म्हणजे कुठे तो नाद एखाद्या बासरी सारखा, शहनाई सारखा असेल, कुठे तो नाद एखादी पडघम, म्हणजे कबीरांचं एक पद आहे, बाजत अनहत ढोल रे, ढोल वाजावेत, ढोलांचा पडसाद यावा. म्हणजे गणपतीत पुणेकरांना विशेषतः याचा अनुभव असतो की गणपती विसर्जन होऊन गेलं तरी 2 दिवस कान वाजत असतात त्या ढोलांच्या आवाजाने. म्हणजे ते असं वाटतं की कुठेतरी मिरवणूक सुरू असेल. हा जो अनुभव आहे ढोलाचा अनुभव, त्या ढोलासारखं किंवा त्याला गडगडाटाचं, मेघाचा गडगडाट असंही म्हटलंय, काहींनी सिंहनाद असंही म्हटलंय, काहींनी वंशीनाद म्हणजे बासरीचा नाद,
काहींनी नुपुर ध्वनी म्हणजे पैंजण छुमछुम ते जे वाजतात ना तसा नाद काहींना ऐकू येतो. काहींना अगदी काही नाही तर भस्त्रिका ही जी प्रक्रिया आहे, विशेषतः श्वास जोरात सोडून घेऊन आज बरेच लोक याचा प्रयोग करत असतील, त्यात जसा तो एक आवाज ती लय जी आहे तसाही काहींना येतो. काहींना ती घार असते ना आकाशात उडणारी काईट, तिची शीळ असते तिच्यासारखा काहींना आवाज येतो. त्या साधकाच्या शरीरात ती चेतना, तो प्राण, आणि त्या प्राणामध्ये कुठेतरी संकेत जिचा केलेला आहे ती पुढे येणारी कुंडलिनी भुजगांगना ही जिथपर्यंत पोचते, जिथे पोचलेली असेल त्या स्थानानुसार तो आवाजाचा प्रकार बदलत जातो. त्यामुळे अनाहताख्यो एकहा निनादहा, निनाद एकच आहे पण अनाहत हे नाव त्याला दिलंय आणि तो बहुभी प्रकारही काय आहे, नाद एकच आहे, त्याच्यात प्रकार नाहीत, ते ऐकू येण्याचे प्रकार आहेत. म्हणजे आईने काहीतरी सांगितलं आणि पोरान काहीतरी वेगळंच आहे. आई म्हणाली पोळी खा, याला वाटलं गोळी खा. हा जो प्रकार आहे ती म्हणाली पोळी, अनाहत काहीतरी वेगळा आहे आणि ह्याला ऐकू येते गोळी. हा प्रकार या बहुभी प्रकारही या शब्दाचा अन्वय. म्हणजे एकच अनाहत निनाद असला तरी त्या साधकाच्या तयारीनुसार, त्याच्या शरीरातल्या चेतनेच्या केंद्रानुसार त्याचा नादाचा प्रकार बदलत जाईल. प्रवर्तेत प्रवृत्त होईल. मग तो अनहत ढोल वाजायला लागतो आणि तो एकदा लागला, ती लय लागायला लागली, तो नाद ऐकायला यायला लागला की हळूहळू हळू त्या नादावर लक्ष केंद्रित व्हायला लागतं की काय कुठून येतोय कुठून येतोय. म्हणजे ज्यांना संगीताची आवड आहे त्यांना हा अनुभव असतो. रागदारीतलं कळत असलं की कुठेतरी लकेर अशी कानावर येते, कुठनं येते आपण नीट आवाज असले तरी आपण त्या एका लकेरीचा माग काढत काढत कुठेही दूर न जाता ऐकायला लागतो. म्हणजे जागी बसलेले एका ठिकाणी असतात पण तुमचे कान तिकडे पोहोचायला लागतात, ती लकेरीचा माग काढायला लागतात. तसं तो आतून येणारा जो अनाहत नाद आहे त्याचा माग तुम्ही काढायला लागता. आणि एकदा माग काढायला सुरुवात झाली की त्याच प्रक्रियेला म्हटलेलं आहे नादानुसंधान. त्याचं संधान, त्याचा पदर पकडायचा आहे, त्याची दिशा पकडायची आणि त्याचा माग काढत सुटायचंय. मग त्या संधानाला परम साधन मानून नमस्कार केलाय. नादानुसंधान नमोस्तु तुभ्यं त्वाम साधनम तत्वपदस्य जाने भवत्प्रसादात पवनेन साकम विलीयते विष्णुपदे मनोमे. नादानुसंधानाला सगळ्यात श्रेष्ठ असं साधन म्हणून मानून त्याने नमस्कार केलाय. का ते म्हणतायत तत्वपदस्य जाण्यात आहे. तत्वपद काय आहे हे आपण, आणि पुढे आलेलं विष्णुपद काय आहे ते उद्याच्या सत्रात पाहणार आहोत. इथे आपण थांबूया. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. सर्व प्रत्यक्ष किंवा दृक्श्राव्य माध्यमातून जे उपस्थित आहेत त्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. आपला हा उपक्रम उद्या आणि परवाही याच वेळेवर असणार आहे. शक्य झाल्यास प्रत्यक्ष आलात तर आनंद आहेच, ज्यांना शक्य नाहीये, जे दूरस्थ आहेत त्यांनी ऑनलाईन माध्यमाचा अवलंब करायलाही हरकत नाही. प्रत्यक्ष भेटीचा आनंद असतो म्हणून ही विनंती. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. रजा घेतो.